सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निशिदिनी पण क्रमांक 15. ईशावास्यमिदं सर्वम, म्हणजे हे संपूर्ण जग ईश्वरी मायेने आच्छादलेले आहे. आता ईशावास्योपनिषदामधील पहिलाच मंत्र हा आहे, तो नीट ऐका. ईशावास्यमिदं सर्वम यत् किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधा तस्य स्विद्धनम. अर्थात जड चेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता, प्रसाद तोची वाटून घेऊ स्मरुनी त्या भगवंता, त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्या प्रति राहू, लोभ हावना मनी धरुनी साथ संगती राहू. लोभ हावना मनी धरुनी. आता लोभ हाव कसा धरायचा नाही? घृदवत, म्हणजे गिधारासारखा मोह किंवा हाव मनात न धरता सर्वच काही आपणच न ओभारता आपण साथ संगतीने राहू. म्हणून ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीता मा गृधा कस्य स्विद्धनम. मा गृधा म्हणजे गिधारासारखं नको, कुणाचं दुसऱ्याचं धन गिधारासारखं आम्ही ओरबाडणार नाही. याचंच मराठी रूपांतर, जडचेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता, प्रसाद तोची वाटून घेऊ स्मरुनी त्या भगवंता, त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्या प्रति राहू, लोभ भावना मनी धरुनी साथ संगती राहू. म्हणजे जड असो वा चेतन किंवा प्रवाही, या साऱ्या जगरूपी संसारात निर्माता तसेच नियामक म्हणून केवळ परमेश्वरच आहे. त्याचे जे विश्व आहे, त्याची ही सारी सत्ता आहे. त्याने त्याच्या जगात म्हणजे ब्रह्मचेतनारूप परमेश्वराने, परमेश्वर किंवा तो म्हणजे कोण, तर त्याने त्याच्या जगात म्हणजे तत्ने म्हणजे ब्रह्मचैतन्य रूप परमेश्वराने सर्वश्रेष्ठ निर्माता व नियामक शक्ती या दोन्ही नात्याने बहुत श्याम भावाने म्हणजे बहुत व्हावे अशा सर्व संकल्पाने स्फुरणाने ही सारी बहुविध बहुजीव जग निर्माण केले आहे. व परमेश्वर त्याने निर्माण केलेल्या जगात विश्वात अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे. माणूस त्याची आजपर्यंतची सर्वोच्च उत्क्रांत जीव रचना किंवा जैविक रचना असून मानवाचे हे पवित्र ज्ञान रूप ज्ञानपूर्ण ज्ञानमय कर्तव्य आहे की त्याच्या व सर्व जीवांच्या हृदयात स्पंदित होणाऱ्या प्राणशक्ती रूप व प्रामुख्याने उत्क्रांत मानवाच्या मनबुद्धी हृदयात याच प्राणशक्तीचे रूपांतर ससंवेद्य क्षमता रूप स्वतःला पूर्णतेने जाणण्याची क्षमता या अर्थी ज्ञानरूप ईश्वरी सत्ता म्हणून झाले आहे. आणि या ससंवेद्य शक्तीद्वारेच स्वचे व अखिल विश्वाचे नीट आकलन करून घेऊन सूक्ष्मतेचे वर्तन आचरण मानवाने नेहमीच करायचे ठेवायचे आहे. काय आहे परमेश्वरी रहस्य, त्याच्या जगाचे रहस्य व शून्य मानवाच्या आचरणाचे रहस्य. ब्रह्मचेतनाची स्वयंभू असून तीच अखिल विश्वाची निर्माती नियामक शक्ती परम ईश्वर म्हणजे श्रेष्ठ नियामक शक्ती आहे. अखिल विश्व तिच्याद्वारे निर्माण झाले असून ही आद्य चेतना मुळाची शक्तिरूप ईश्वरी क्षमता चराचरा अंतर्बाह्य व्यापून त्या खेरीजी तिच्या अनंतत्वाने उरली आहे. त्या ब्रह्मचेतनेने किंवा ईश्वराने, त्या ब्रह्मचेतनेने किंवा ईश्वराने निर्माण केलेल्या जगातील आजपर्यंतचा सर्वोच्च उत्क्रांत जीव या नात्याने माणसाने त्याच्या ससंवेद्य शक्तिरूप सामर्थ्याने म्हणजे आत्मशक्तीने हे जाणायचे आहे की अन्न वस्त्र निवारा देणारी ही अवनी अर्थात जी ईश्वर निर्मितच आहे, तसेच निसर्ग व जीव आणि माणूस ही सारी ईश्वराचीच निर्मिती आहे. जीवांच्या भरण पोषणासाठी परमेश्वराने अन्न वस्त्र निवारा देणारी ही अवनी म्हणजेच भूमी व त्या अंतर्गत विविध मौल्यवान खनिजे, स्वादुरसपूर्ण फलवृक्ष, सुगंधी वनस्पती, विविध पिके, पुरेशी मेघवृष्टी तसेच सारा हा पंचमहाभौतिक देखावा निर्माण केला आहे. जगरूप देखावा आहे हा. मात्र या साऱ्यातील माणूस विशेषतः आत्मज्ञानी माणूस
महत्वाचा आहे. जो हे रहस्य ओळखू शकतो की या पृथ्वीवरील सर्व भोग्य पदार्थ सर्व जीवांच्या जीवनासाठी परमेश्वरानेच निर्माण केले आहेत करिता प्रथम तुलनेने दुबळे जीव कीडमुंगी सारखे, त्यानंतर पशुपक्षी प्राणी, नंतर माणसे, त्यातही शारीरिक व मानसिक दृष्ट्या कमकुवत विकलांग अक्षम अशी माणसे प्रथम, मग क्रमशः पुढे पुढे आणि सर्वात शेवटी ज्ञानी माणसाने या भोग्य वस्तूंचा जीवन धारणे पुरताच उपभोग घ्यायचा आहे. वृद्ध म्हणजे गिधाडासारखे सर्व काही अडधानपणे बलिष्ठ माणसानेच ओरबाडून खायचे नसून कीडमुंगी पशु पक्षी मुले बाळे स्त्रिया वृद्ध मंडळी यांना प्रथम संतुष्ट करून मग सर्वांना सर्व देऊन यालाच म्हणायचं त्यक्तेन भुंजिता. नाही, प्रथम सर्व द्यायचं, प्रथम सर्वांसाठी त्याग करायचा आणि मग जे उरेल त्याचा आपण भोग घ्यायचा. म्हणून त्यक्तेन भुंजिता अशा अर्थी सर्व आबालवृद्धांना, अक्षम दुबळ्या माणसांना, कीड मुंग्यांना, गोठ्यातील गुऱ्या वासरांना सर्व देऊन नंतरच खऱ्याखुरा ज्ञानी जो गृहस्थ असतो त्याने सर्वांना सर्व देऊन मग जे उरतं त्यातून थोडासा भोग जीवधारणे पुरता घेऊन आपण संतुष्ट राहायचे आहे. येथे सर्वाधिक आत्मज्ञानी माणसाला हे कळले पाहिजे की सर्व विश्व जरी ईश्वरातच असलं, सर्व संपत्ती ईश्वराचीच असली तरी सर्व माणसे सुद्धा ईश्वराचीच आहेत. आणि त्यातही महत्वाचं ज्ञानी माणूस जो आहे, उत्क्रांत ज्ञानी माणूस आहे, ज्याला आत्मज्ञान आहे, त्याची अधिक जबाबदारी आहे की तुलनेने दुबळ्या अक्षम विकलांग अशा सर्व जीवांचं भरण पोषण झाल्याखेरीज आपण अन्नाचं ग्रहण करायचं नाही. हे जे कर्तव्य आहे हेच कर्तव्य पूर्वी आपणाला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये दिसत होतं. घरातील करता माणूस, मुले बाळे, स्त्रिया, आजारी माणसं, वृद्ध माणसं या सर्वांचं भोजन झाल्यानंतर नव्हे, या सर्वांआधी गुऱ्यातील आपल्या गोठ्यातील गुरं म्हणजे सर्वांआधी गोठ्यातील गुरं त्यांना चारा वैरण द्यायची, पाणी द्यायचं. त्यानंतर वृद्ध स्त्रिया, मुले बाळे या सर्वांना द्यायचं. नंतर आलेल्या पाहुण्यांना अन्न द्यायचं. त्यानंतर अजून कोणी शिल्लक नाही ना याची खात्री करायची आणि मगच गृहस्थ माणसाने अन्न भक्षण करायचं असतं. हे जे आपलं वर्तन पूर्व परंपरेचं आहे, या वर्तनालाच गृध म्हणजे गिधाडासारखे प्रथम सर्व आपण ओरबाडून खायचे नसून त्यक्तेन भुंजिता आपल्या आधी सर्वांना संतुष्ट करायचं आणि मगच ज्ञानी माणसाने, घरातील कर्त्या पुरुषाने भोग्य वस्तूचा जीवन धारणे पुरताच उपभोग घ्यायचा असतो. आता जीवन धारणे पुरताच जेव्हा ज्ञानी माणूस उपभोग घेतो तेव्हा त्याच्या वर्तनाद्वारे उरलेल्या सर्वांना सुद्धा आपोआप सवय लागते की अन्नाची नासाडी करायची नाही, ईश्वरी संपदेची नासाडी करायची नाही, आवश्यक तेवढं भोगायचं आणि उरलेलं संरक्षित ठेवायचं. म्हणजे ही ईश्वरी रचना जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जीव आहेत, भोग्य वस्तू आहेत, त्या सर्वांना भोगून सुद्धा ही ईश्वरी रचना तशीच्या तशी संरक्षित करायची असेल तर ज्ञानी माणसाने सर्व काही आपल्यासाठी असं समजायचं नसून, म्हणजे प्रामुख्याने पृथ्वीवरील मानवाने सर्व काही आपल्यासाठीच आहे म्हणून ओरबाडायचे खायचे नसून अत्यंत संयमित पद्धतीने स्वतः जीवन जगायचे आहे आणि त्याद्वारे इतर सर्वांना आदर्श घालून द्यायचा आहे. आणि असं झालं तर ही ईश्वर निर्मित जी आहे संपत्ती म्हणजे ही दैवी संपत्ती किंवा हा दैवी संसार आणि त्यातील हा ज्ञानी विश्वस्त माणूस असा दैवी संसार आणि त्या संसारातील राखणदार आणि तसेच आपल्या जीवापुरतेच भक्षण करणारा ज्ञानी विश्वस्त, यामुळे ही जी अनादि अनंत ईश्वरी रचना आहे, हे जे विश्व आहे ते सदोदित सुख समाधानाने नांदू शकेल. हाच बोध या ईशावास्योपनिषदातील ईशावास्यामृतम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य सिद्धनम. जडचेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता सात तोची वाटून घेऊ स्मरुनी त्या भगवंता त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्या प्रति राहू लोभ भावना मनी धरुनी
साथ संगती राहू यातील त्यक्तेन भुंजिता. परमेश्वराने निर्माण केलेले जग, त्याने निर्माण केलेले जीव, त्याने निर्माण केले भोग्य पदार्थ, त्याचं ज्ञान आत्म्याने माणसाला होतं. आणि असा आत्मज्ञानी माणूस निर्मात्याप्रती आणि नियामक परमेश्वराप्रती कृतज्ञ राहतो. सर्वांना सर्व देऊन मग थोड्याशा अन्नाने किंवा भक्षणाने आपण समाधानी राहतो. हीच वृत्ती जर मानवाने आपल्या अंगी बाणवली तर ही संपूर्ण ईश्वरी सत्ता म्हणजे जग किंवा जगरूपी ईश्वराचा संसार आणि त्यातील मानवा असे सर्व प्राणी मात्र कायमस्वरूपी सुख समाधानाने नांदू शकतील. आणि खऱ्या अर्थाने हे विश्व, ही पृथ्वी हेच नंदनवन आहे याचा आपणाला योग्य तो बोध घेता येईल. हेच आहे ईश्वरी संसाराचे आणि त्यातील मानवाच्या विश्वस्त कर्माचे रहस्य. म्हणून आजचे जे निरूपण आहे त्याचं नाव जरी ईशावास्यमिदं सर्वम असलं तरी ईश्वरी संसार जाणा आणि आपली विश्वस्ताची भूमिका ही नीट पार पाडा असा यातून संदेश आहे. आता योगायोगाने हा ईश्वरी संसार नेमका कसा प्रस्तुत झाला आहे हे आपणाला मेघवृष्टीतील पान 42-43 वरती जे काव्य आहे ते वाचून त्याचा बोध आपणाला होईल. आणि हेच काव्य बीज नारायण विश्वाचा हा श्वास 130-131 पानावर आत्मोपनिषद मध्ये आहे. म्हणजे आत्मोपनिषद पान 130-131 आणि मेघवृष्टी पान 42-43 यावरती जे बीज नारायण विश्वाचा श्वास असं काव्य आहे त्याच्यातून ह्या ईश्वरी संसाराचा पूर्ण बोधही आपणाला होईल. करिता हे काव्यही नीट ऐका. बीज नारायण विश्वाचा श्वास, एका बीजे सारे विश्व दृश्यमान, एका बीजे सारी सृष्टी चलमान, एका बीजे होती तरु फलवान, त्याची बीज होती पुष्प गंधवान, एका बीजे होई जल आर्द्रमान, एका बीजे वायू झाला गतिमान, एका बीजे मेघ होती जलवान, त्याची बीज कृष्ण मेघ वर्षावान, एका बीजे ग्रह तारे दीप्तिमान, एका बीजे सूर्य झाला तेजमान, एका बीजे सारे नभ व्याप्तमान, त्याची बीज खग होती गतिमान, एका बीजे जन्मे प्रशांत सागर, एका बीजे झाले सारे गिरीवर, एका बीजे गिरी हिमवान होती, त्याची बीज वैनते दूर झेपगती, एका बीजे सारे जीव जीववान, एका बीजे पशु झाले फलवान, एका बीजे नर नारी बुद्धिमान, त्याची बीज नारी होई रूपवान, एका बीजे सारे आकार जन्मती, एका बीज सारे गुण उपजती, एका बीजा पोटी ऐशी महती, त्याची बीजाचारी वेद सदा गाती, एका बीजा पोटी राव आणि रंक, एका बीजा पोटी दाखू तैसे संत, एका बीजा पोटी भेदभाव नाही, त्याची बीजा आधी मध्यंत नाही, एका ऐसा बीजे अंतरी जो जाणी, एका ऐसा बीजे गाई ज्याची वाणी, एका ऐसा बीजे स्वरूप जो होई, त्याची बीजा मिळूनी
सुख रूप होई एका ऐसा बीजे सुख रूप होई एका ऐसा बीजे आत्मरूप होई एका ऐसा बीजे आत्माराम होई त्याची बीजा मिळवणी बीज रूप होई ऐसा बीज रूप नारायण सका ऐसा नारायण राहो माझ्या मुखा नारायण दास नारायण आस बीज नारायण विश्वाचा श्वास बीज नारायण विश्वाचा श्वास. तर या बीजरूप नारायणाचा दैवी संसाराचा हा काव्य प्रपंच आपण पाहिलात आणि त्या बीजरूप नारायणाच्या कृपेने आपण स्वतः आत्मनारायण व्हा असे आज 9/12/2025 रोजी तुम्हाला सांगत आहे की ज्या योगे या नारायणाचा संसार आणि या नारायण रूपी विश्वस्त मानवाचा संसार सतत 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 वर्धमान वृद्धिंगत होईल आणि अक्षरशः नंदनवन या पृथ्वीवरती अवतरेल. याची प्रचिती आपण जरूर आपल्या मनबुद्धी हृदयामध्ये चिंतनाद्वारे घेऊ शकाल. ज्या सर्वसामान्य नारायणाला ईशावास्योपनिषदातलं जग कसं निर्माण झालं हे नारायण कृपेने त्याच्याच कृपेने काव्य प्रतिभेद्वारे 22/1/2003 काळी उमगलं. तीच गोष्ट ईशावास्योपनिषदाच्या मंत्रात जी सांगितलेली आहे की जड चेतनी एकची राही एकमेव ईश्वरी सत्ता. त्या एकमेव ईश्वरी सत्तेतून त्या बीज नारायणातून त्या देवबीजातून त्या आत्मबीजातून हे सर्व निर्माण झालेलं आहे. हा त्याचा संसार आहे आणि त्याचेच आपण लेकरू मानव असून आपणच आत्मज्ञानी असायचं आहे आणि विश्वस्ताची भूमिका पार पाडायची आहे आणि आपल्यासाठी आपणाकडून निर्माण झालेले विश्व नीट नांदायचं किंवा नांदवायचं कामही आपलं आहे आणि त्या विश्वातील भोग्य पदार्थांचा यथायोग्य उपभोग घेऊन आपण शरीर मानसिक आणि बुद्धीच्या दृष्टीने बलवान व्हायचं. आपलं ज्ञान संतुलन वाढवायचं आणि आपण आत्मवान व्हायचं आणि आपल्या जागी आपण तत्वमसीचा उपभोग व्हायचा. हे सर्व काही आज या 9/12/2025 रोजी हा विश्वनारायणाचा संसार हे विश्वनारायणाचं रूप आणि हा विश्वनारायण रूपी विश्वस्त असेच आपण सर्व आहात हे जर समजलं तर हा संपूर्ण विश्वनारायणाचा रोजचाच वर्धापन दिन आहे आपल्या लक्षात येईल आणि रोजच आपण सर्व वर्धिष्णू वर्धमान होत आहोत. म्हणजे अधिक 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 उत्क्रांत होऊन आपणच आपली आत्मानुभूती घेत आहोत असा त्याचा अर्थ आहे. ही भूमिका लक्षात ठेवून ईशावास्योपनिषदातला हा मंत्र आणि ईश्वरी जग जे निर्माण झालं बीज नारायणाद्वारे ते ईश्वरी जग याचा आस्वाद आपण घ्या याची रुची आपण घ्या आणि सरते शेवटी तत्वमसी याचा बोध घेऊन अहम ब्रह्मास्मी न म्हणता सुद्धा आपणच आपल्या जागी पूर्ण ब्रह्म आहोत याचा आनंद घ्या. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन. सुप्रभात.